केस दाट होते हिचे. आता पण चांगले आहेत. नाही नाही, वेणी भरपूर घाला, काहीच नाही आता, काहीच नाही. हातात नव्हते येत आमच्या, वेणी घालत होते. ठीक आहे चालेल एवढे. ठीक आहे. एवढे जास्त होईल ना कमी जेवढे. कर. हे डॅमेज आहेत केस. Damage हे आहेत. काढायला अजून चांगले ग्रोथ येईल त्या केसाला. हो काय? हा सांग नाही तर मी मग असं नाही मी काटाला मी एवढी काटून देईन मला काही मला काही पण सांगत हे डॅमेज काढ त्याच्या केसाला ग्रोथ येईल वाढतील पण केस. मग वाढले पाहिजे नाही तर मग ते पुन्हा केस वाढतील का? तुझ्या केसाला गळती खूप आहे. नाही आता नाही कळत नाही मला ना? ते गोळ्या ठीक आहे ना चालेल तुला. पहा डॅमेज केस काढून आता झालाय फायनली असा दिसेल नव्हता. दिसेल नाही तुला प्रेझेंट करायचं स्वतःला ते आता प्रत्येक कामाला दिसाचं काम नाही तुला दाखवायचं आहे ते सगळं आता. रोज त्याच्या आधी कधी केली होती? स्वयंपाक करतात दाखवली पाहिजे बाई, मी एवढी घरीच पोरगी करते. दिसायला आता कधी केली होती हेअरकट कधी केली होती? आता नाही केलं इकडे सध्या. इकडे इकडे. तरी 1 महिना 2 महिना 3 महिना किती दिवसाला नॉर्मल विचारते असं फ्री फ्रँकली. नाही आताच केलं. तेवढे महिने सांग. 1-2 महिने दोन महिने झाले ना तू घरीच कटिंग करताय कधी हा, सलून मध्ये आत्या. वगैरे? नाही आणि आजकाल कापून करून देते खाली ठेवायची. केसाची क्वांटिटी बहुत जबरदस्त आहे. त्यांचे केस बहुत पातळ आहेत पण तुझे केस बहुत बढिया आहेत. अरे नाही छान होती याच्यापेक्षा ती पण जाड केस. होते. ते डेंग्यू झाल्यापासून गेले. गेले खूप. एवढे आमच्या हातात तिचे केस येत नव्हते आम्ही डोकं धुवून द्यायचे. कोणाकोणाला ते नाही. मध्ये मावशी आहे मावशीला घे मामी कशी नाही. मला वाटलं स्टेटस वर ठेवतो भरपूर लोक पाहते काही आत्याच्या मला लाज वाटते. हेच गोष्ट मार खाते सगळ्यात महत्वाची. त्याच्यात घर वगैरे दिसते का ना. करायचं आहे का तुला? घराचं का दिसा तुझं घर काय एवढं वाईट आहे का? मग मला तू वाईट आहे दिसायला. नाही, असं नाही. एवढे चांगले विचार दिसायला अरे हो पण आपलं कसं कोणी हा. कोणी नाही बा चांगलं नाही तर कसं दाखवू तेच तर हा पण देवानं जे एवढं दिलं चांगलं आहे ते- जबरदस्त आहे बिलकुल जिकडून दोन शाईन करून राहिला 1 नंबर. देवानी जसं दिलं आपल्याला तसं. पप्पा कुठे गेले यांचे यार? ते तिकडे राहते हा? गोंदियाला. तिकडे ड्युटी. कोण झालं आता कायची सुट्टी आहे? ते आहे ऑफिसमध्ये. माझी सासूराडी गोंद्याचीच आहे हो ना? कुठली सिंगल टोले. हे कुठं राहते तर आम्हाला ते नाही. का बरं? नाही तर गेली तर काही काम नाही केलं. त्याच्यामुळे आम्ही काही जात नाही जास्त. आम्ही आमची फॅमिली घेऊन नागपुरात राहते एक एक लोक. बरोबर आहे. हे माहिती कसं ते सगळ्यांना माझ्या- सगळं चांगलं चांगलं नाही मिळत. बरोबर आहे. हे माहिती कसं ते. ठीक आहे ते ग्रुपमध्ये आहे ना. मी एवढं बसून नाही बोलू शकत. नको सोनीला नाही पाठवलं पाहिजे. सगळ्यांच्या फोन मधून लाईक घरचे घरीच लोक. अरे कोणालाच नाही गेलं. हे पण गेलं. मला होतं ते पण. केला मी. नको माझ्याला. कोणाला का पाठवून राहिली आहे. असं बरं. जाऊ दे ना. ग्रुप आहे तो. बरं ठीक आहे ना? आपण आपल्याला जीव करतो आपण तर वाढत नाही लवकर. नाही होत. जे कापते त्यांचं वाचून. आता जी गळती झाली ना मला खूपच केले पातळ झाले केस. कोणती कट करत आहे. आपण हलकंसं यू शेप देतो आणि हलके स्टेप देतो त्याला खूप कमी कारण की त्यांचे केस जास्त नाही काढायचं ते डॅमेज काढायचं तेच काढायचं आपण. सौंदर्य आहे ना केसाचं. तिची एक वेली झाली ना हम्म. ते एवढी होत होती.
एक एवढी आम्ही घालून काय टेन्शन घ्यायचं नाही का तुला? पैसे किती खर्च करायचं त्या कुठं खर्च करू म्हणून नाही ना. मी असं ऐकलं टेन्शन केअर नाही ना रे, केअर नाही करत कोणी. केअर काय तसं नाही केअर तर बरं. तिला आयडिया आहे ना. ना का? खाऊन खूप आली. आम्ही जाऊ सर्व. लहानपणी आमच्या जवळ राहत होते. आणि पप्पा पप्पा आहे यांच्याकडे जॉईंटमध्ये राहत. ते सावतराई केली आहे तर ते हां माझ्याकडची कंडिशन असं आज वाटतं. सख्खी आई ते सख्खीच आई राहते. सावतराई सावतराई ओके. आपण केलेलं एक दिसत नाही का? ते सर्क्युलेट होते इकडे घुमासाठी आपल्याला करावं लागतं. आपला एक अच्छा, पण आपला लाईक दिसत नाही. दिसतं ते दिसतं. इथे एकच लाईक दिसत. इथूनच केलेलं असेल. इकडूनही ती केलं. माझ्याकडून ते करणं त्याला तिथं सर्च न करतो ऑटोमॅटिक झाला व्हिडिओ. त्याला काही अर्थ नाही तू ते करू. तू मोबाईलवर ठेव स्टेटसवर ते पाहिलेलं लाईक वगैरे दिसतील तुला. असे करून ठेवून देत जा मग ते काय कसं अपलोड करून मग तेच होते. जसा वेळ भेटेल तसं तयार करायचं नाही का बरं? वेगवेगळे शेड. प्ले पण तू अशी मागे पुढे धरून काढते तर मग ते कसं सारखं होते का तसे हा, सारखं होते. पार्लरवाले मागे धरून काढ. आपल्या मागच्या साईडला धरून काढते. हा. तू समोरून हा, काढते आपण- साईज घेऊन घेते तू. आपण हा ते माणूस size पकडते. त्याच्यावर समोर दाखवतो प्रेझेंट करतो ते एवढं ठीक आहे का मी म्हटलं काय कसं एक कमी मला जास्त नाही ते होणार. कसं ते स्वतःला पाहून करतात. हा. मी दाखवून करतो ना मला दाखव कुठं लागेल तिथलं दाखवा लागेल तर मला करा कुठं लागेल तिथं करावं लागेल. नाही, नाही, माझं तसं नाही हा, म्हणणं. नाही, सारवत तू तुम्ही. करते तेव्हा जसं कमी जास्त नाही पार्लर होणार. वाल्या आपल्या अंगाने काढते ना हा. तर मला दाखवून त्याला काढ same हा. दिसते. मला दाखवून कट करायचं हा. त्यासाठी असं टेक्निक सेमच आहे पण तू प्रेझेंट स्वतः ते तू मागे करता ना अंधारात कोणाला दिसत नाही नाही दाखवतो मग, ना. मागचं तुम्हाला same. दाखवावं लागतं ना ते किती कट केले कसे कट केले किती क्वांटिटी कट मग केली हे मागच्या लेवलवर मग एक सारखी बघा तुम्ही या मागे त्या सा- यात मागे त्या 1 मिनिटात मग- नाही तुम्ही यातून तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे यायचं. इथे यातच 1 मिनिट या म्हणजे दिसायला किती हो मागे समजलं पुढे मी तुमच्या मनात काय वेणी झालं. घातल्यानंतर नाही का बघायचं मागे पुढे नाही आले पाहिजे. आलं एक बिंदीला सारखं लागू नको. कुठून एक तरी केस कमी जास्त आहे सगळं एक सारखं आहे. ठीक आहे. आलं म्हणून तेच म्हटलं तुम्हाला इथे प्रेझेंट का लागते मला त्यासाठी मला ते सांगूया लागते कारण की मी दोन्ही काम करतो काम बी करतो आणि प्रेझेंट पण करतो स्वतःला त्याकरिता मान करून घे, असं ठेवायचं. समोरचे माझी तू सावत्री मी आम्हाला काढा होते समोरचे तू कापले होते का आपण क्लिप्स क्या काढली होती अजून खूप आधीचे त्याला काटायचे अजून की राहू त्याच्या तेवढेच असं झालं. आमची मम्मी पण सावत्री आम्हाला जेवण नव्हती देत हा जेवण नव्हतं देत आम्हाला फरक पडते हा. ना सख्खी आई सावत्र आई बरे फरक पडते. बाबूला पाहिलं कसं वाटतं माझी खूपच कमी निघाली. नाही तुमची लेंथ कमी आहे ना यांची लेंथ चांगली आहे आणि तिचे केस डॅमेज झाले ते बघा हे केस आणि हे केस किती फरक आला हे डॅमेज केस दिसणार ओरिजिनल केस किती झाले आता तिची आई सख्खी आई काळजी घेते डोकं धुवून देते तेल लावून देते सख्खी आहे का मेली ना रे अच्छा. ते तर म्हणणं असं सगळी हा, आई ते मी तेच तर म्हणलं आता का म्हणलं तुम्ही नाही, कन्फ्युज झालं नाही बघा. नाही सख्खी आईचं म्हणजे काय हा, हा, ते सख्खी आई एक कशी वेगळं करते अस्तित्व बा? असते. हो, हो. आता ते केअर करू शकते ना हम्म, बरोबर. तर ते केअर नाही होत आहे तिच्या केसाची बरोबर, सही वाटलं. तेल नाही लावणार होणं कधी आता केस नाही चुकलं तर ती रागवे. पोरगी आता एवढे केस लंबे आहे ना तरी ती स्वतःच्या हाताने डोकं धुते सांगा धुवून दिले असते तर काय झालं असतं पण नाही करत. तिची सावत्र मी तिच्या पप्पाच्या प्रॉपर्टीला आपली प्रॉपर्टी समजली आपली प्रॉपर्टी नाही समजायची हं? तिची मम्मी सावत्र मी हिच्या पप्पाच्या प्रॉपर्टीला आपली प्रॉपर्टी समज तिला प्रॉपर्टी नाही समजत आपल्याला नाही. तिला मुलं बाळ नाही झाले आता हिला मुलं बाळ नाही अच्छा काहीच नाही झालं.
आता स्वतःचे पोराला झाले तर मग त्या पोराला जीव लावायला काय हरकत आहे? बरोबर. लावायला पाहिजे. बघ ना ठीक आहे का ते विचारातून तुला प्रेझेंट केलं आहे बघा. ठीक आहे. काहीच नाही होतं हसत दिसत जा हे होत राहते हे जे असतं ना चलन ते होत राहते असं काही नाही ते कॉमन आहे आता त्या टेन्शन नाही घ्यायचं जे तुझ्या नशिबात आहे ते होईलच होईल तू किती की लाख कोशिश कर ठीक आहे. ठीक आहे तू बघून घे अंकिता. म्हणजे हा, तुला अजून जसे पुन्हा काय कापावं तसे- लागतं. थोडेसे दादा कापावं लागते हा? कापावं. थोडे खालीवर वाटत हो ते कोणतं दिला तिला नाही का त्याला थोडंसं खाली वळून. हा. तो बघ त्याला कसं काही अजून काही कमी करायचे असतं मला सांग मी अजून कोणतं त्याच्यामध्ये बघते ते वाले सगळं. करायचे असते ते कोणती? ते काय म्हणतात झिगझॅग वाले त्याला? दादा स्टेप कट. क्लिप्स झिगझॅग कटिंग तू काटून झाल्याच्या नंतर मला कोण म्हणता काटायच्या पहिले सांगायचा 1 मिनिटा पहिले म्हणजे ते कोणती म्हणतात त्याला यू शेप वगैरे म्हणजे झिगझॅग एक- आता केली तर जास्त केस कटेल अजून नाही. तिला त्या दिवशी तेच समजून सांगलं मी त्याला म्हटलं अच्छा. ते कोणते हा, तेच कटिंग करायसाठी मला तुझे केस अजून समजलं. तिने ते सांगितलं ना तिला तेच तुझे केस काटा मला अजून एवढे केस काटा करायला स्टेप कट कोणती म्हणते का? तिला ते त्या दिवशी तेही समजावं लोक मला कटायच्या पहिले कोण सांगितले हा. म्हणून तेही टोकलं मी त्याला स्टेप कट म्हणते ते कोणती स्टेप कट त्याचे आहे? केस जास्त कटील आहे इथे केस ते कोणते म्हणते का यू शेप ते नाही का? ते नको करू केस जास्त कट होते त्याने ते मी एकदा खूप आधी केले. तिथे ऑलरेडी व्हॉल्यूम आहे ना. फक्त एक सारखे आता करून दे. एक सारखं नाही यू शेप देतो तिला एक सारखं यू शेप पण जास्त राहील असं. म्हणजे इकडून लहान इकडून थोडं मोठं होत येते यू करते का वी करते मी तर जास्त केस जास्त कटतील ना कटेल. हा ते यू शेप चांगला आहे तिच्या केसाच्या लेंथच्या हिशोबानं तुम्ही दोसा मला मी सांगून द्याल त्या माझ्या काम कैची पाचशे केस काट बस तुम्ही मला यू करून द्या ती मला इथून कटतो माझं तेच काम आहे त्रास नको व्हायला पाहिजे तुम्हाला कसं वाटलं पाहिजे मी गेल्यानंतर हे जास्त केस काटलं असं नको व्हायला मला तसं तरी फील नको व्हायला पाहिजे दुसरं काही नाही तुला कोणती पाहिजे तू सांग हे यू शेप कोण दिलं मी त्याला जाईल. जाईल. पहिलेच एवढे हा, तर पहिले आता काटायला वाटलं- विचारलं मी काटू काय आवडलं एवढं? तिला. मी तर कापताना ना खूप हळू कापत होते तिचे हे कापणार म्हणून तरी मी तुझ्याकडे म्हटलं यापेक्षा कमीच केस कट गेले माझ्या पण तुम्ही म्हणता ना की कापल्यानंतरच वाढते हा हे डॅमेज केस काढले त्याच्यानंतर याच्यापेक्षा डबल केस वाढतील तुझ्यावर हे म्हणजे आपण कापणं केस जरुरी कट आहे. केला ना हा. हे आपण जे केस कट केला ना त्याच्यापेक्षा जास्त केस तुझे वाढतील अच्छा. ठीक आहे हे खराब केस आहे डॅमेज केस आहेत हे तुझी लीड चांगली आहे आता हे ओरिजिनल आहे चांगले आहेत हे डॅमेज केस आहेत हे काढले आपण हो. ठीक पण आहे मला तू सांग केस आपण केस मुळातून वाढते हा बरोबर आहे हा ते खालची कटिंगचा का त्या वरच्या मुळाचा का संबंध आहे? इथून वाढतात ना हे हा. वाढतील वाढतील इकडे सरकतील नाही हा, हो पण ते खालचे कापल्यावर वरचे वाढतात हे नाही समजत त्यामुळे मला. इथे केअर नाही येतात ना डोका पण इथून होतो हो इथंच राहतं मग हे डॅमेज होत जातं असं आहे ते आपण कुठं इथून फेस आला पाहिजे म्हणतो हो इथं पाणी घालतो इथूनच मुळातूनच वाढेल ना हा. आपले हा तेच ना त्याच्याकडे केलंच नाही करत आपण पण आपण हे जसे इथून पण जसे केस म्हणते कापल्याने हे वरचे वाढतात हे हा. खालचे कापल्याने वरचे कसे वाढतात नाही केस डॅमेज होतात ना Damage हे होतात. वाढतात तुमचे केस सगळं बरोबर तुमचं हे वाढले हो. हे सगळं बरोबर झालं हा. तुम्ही ह्याच्या हे डॅमेज होत जातात मग इकडून वाढ इकडून वाढ डॅमेज होत जातात ना इकडे असं त्याची बी केअर करायला लागते हो का? असं आहे आपण एवढं तिथं फेस आला आहे पाणी केलं इथून सगळं बरोबर करतो याच्याकडे लक्षच नाही करत बरोबर त्याच्या लेंथकडे पातळ झाले. हिचे तू कापायचे तुला तुला कापून घेत थोडसे रिबीन लावली का लावलाय तर रिबन काढ ना करून देशील मला ही? थोडस कटिंग करून देईल ना Time. थोडस 10 मिनिटाचं उद्याला येऊन करून तू सांग 10 मिनिटाचंच आहे का ठीक आहे काढून घे आपण. हिची आयनिंग करायची आहे. जॉईनिंग करायचं हम्म. 4:30 पर्यंत होत जाईल ना होऊन जाईल ना अर्धा तासात. कारण की डबल कशाला येतो तू राहू दे आता. तुझी राहू दे. उद्या पण तुझी यायचं मम्मी तुझ्यासाठी. नाही आली. उद्या असं बी यायचं तिचं 12वीचं वर्ष आहे. माझं तुला वेळ पेपर आहे ना पेपर आहे. ठीक आहे ओके केस बघ तुझ्या आता तुझं करून दे. होऊन जातात ना आता अर्धा ते समोर आहे घडी. हा ठीक आहे पावणे बरं, ठीक आहे चार तू केस बघ मग मी आई करून तुला पावणे 4 झाले आता ठीक आहे केस लेंथ बघा बघ एकसारखे केस बघ ते काय म्हणतात तू केस धुवून आली ना तू हो काल हम्म, तर- ठीक हे करून दे ना स्ट्रेट तू केस बघ ठीक आहे कटिंग हो, वगैरे ठीक आहे. ओके डन हो थँक्यू इथं डन इथं डन हो हो थँक असं दाखव ना डन. शर्ट काळी आहे ना आम्हाला व्हिडिओ केस बरोबर करत होते आले त्याचे हे तर केस अटकले इथं मधात अटकलाय. हां 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 बस एक नंबर
इकडून कमी वाटते का रे? हा. नाही तिने केस तेव्हा फसल्या ते शोल्डरला हां कुठे हां बघ इकडे आता असं कर ना हे हाताने असं कर ना. हां आता करे असं इकडे इकडे हां वन साईड कर पुन्हा केस हां तसं हां अरे एक नंबर सही बघा ते केस लहान काऊन दिसून राहिले तिने वन साईडला केलं त्या साईडला मग तिथे केस अटकलं शोल्डरला आता डिवायडेड कर दोन्ही साईडला दिस हां आता बघा कुठून वाटत कमी जास्त आहे नाही, जशी हे बघ. हां आले डोक्यात आले 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 समजलं का? हो नाही तरी चांगलं वाटते खाली वरती. ते नंतर होऊन जाईल हां आता नंतर ठीक जसे आहे. ग्रोथ झाले ना पुन्हा करत जाशील नेहमी नेहमी ओके डन हो. थँक्यू अरे थँक्यू